नमस्कार, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत फिश करी। फिश करी आमच्या कराड सातारा त्या साईडची कशी असते बघा। मी असते मुंबईत, पण चला माझ्या पद्धतीने किंवा माझ्या सासूबाईंच्या पद्धतीने रेसिपी बघूया कशी असते। सगळ्यात पहिले मी पातेल्यात तेल घातलंय आणि हे वाटण बनवून घेतलं। या वाटणाची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर नक्की सांगा, मी टाकेन। इथं सासूबाई बघा, आमच्या आई सगळे फिश साफ करून घेत आहेत। बघा किती ताजी ताजी फिश आहे। सासूबाई आणि सासरे आमचे भाईंदरला जाऊन अशी ताजी ताजी मासे घेऊन येतात। ती पापलेट, ही राणी मासा, परत कोळंबी, सुरमई, ओले बोंबील, असे खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे ते सुरमई ही आहे। खूप सारे प्रकारचे ते घेऊन आलेत। इथं मी आता करी बनवणार आहे। मी अगोदर तेल तापवायला ठेवलं होतं, आता त्यात बारीक चिरलेला कांदा घालून घेतला। कांदा छान परतल्यावर मग मी त्यात आम्ही बनवलेलं वाटण घालणार आहे। या वाटणाची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी नक्की टाकेल। बघा हे वाटण हे आम्ही खूप सारं बनवून ठेवतो, म्हणजे 8 दिवस जाईल असं, ते अजिबात खराब होत नाही। मी हवं तेवढं वाटण घालते। इथं घेतलाय मी थोडासा मटण मसाला आणि आमचा हा आता मी घेते घाटी मसाला। हा मसाला पण आमच्या आई बनवतात, खूप सुंदर असतो, ते वर्षभराचा एकदम बनवतात। ही हळद इथे मी चांगलं परतवून घेते। मी तेल जरा कमीच घातलंय, कारण की वाटणात आपलं खोबरं आहे, ते पण नंतर तेल सोडेल, म्हणून फोडणीला आपण तेल कमीच वापरायचंय। आता मी मसाला घालून घेतला। इथं परतता तो जो काढलेला होता घाटी मसाला, मटण मसाला आणि हळद पावडर, आणि असं मी छान एकदम भाजून घेणार आहे। थोडं भाजल्यावर मग मी त्यात बघा तुम्हाला दाखवते कसं भाजलंय। एकदम ड्राय आहे बरं का। तुम्ही म्हणाल की इतकं ड्राय का? इतकं ड्राय नाही, ते नंतर तेल सोडतं बघा। मी थोडं थोडं पाणी घालते आणि शेकून घेते, आणि मग आपल्याला हवं तेवढी, जेवढा रस्सा हवा आहे तेवढं मी पाणी घालून घेणार आहे आता। आणि हे बघा आता मी पाणी ओतून घेते सगळं। हे बघा छान झाला ना मसाला बघा। आता मी पाणी ओतून घेते हवं तेवढं। तुम्हाला किती हवं आहे तसं पाणी तुम्ही ओतून घ्या, आणि आता त्या रश्श्याला छान अशी उकळी येऊ द्या। छान अशी रश्श्याला उकळी आल्यावर मग आपण त्यात फिश घालू। फिश घेताना व्हिडिओ मी घेतला नाही, पण बघा फिश माझी इथं टाकल्या गेली आहे, कारण फिश टाकल्यावर जास्त हलवायचं नसतं, तरी मी तुम्हाला एकदा दाखवते। हे बघा फिश मी टाकले। मी मिक्स फिश बनवले आज, सुरमई आणि कोळंबी हे दोघे टाकले, तर इथं माझी डिश तयार झाली आहे बघा। आणि यात दाखवलेली सोलकडीची रेसिपी पण मी लवकरच टाकणार आहे। आता आमच्या घरात 2 लहान मुलं आहेत, निहिका आणि ओजस, त्यांच्यासाठी मी आपलं मटणाचं येल्लो कसं असतं पिवळं सूप, तसं मी हे बनवून घेते। हळद, अद्रक लसणाची पेस्ट लावली, थोडं मी अगोदर कांदा कापून घेतला त्यांच्यासाठी, आणि आपण पिवळं बनवतो तसं बघा, थोडं तेल घातलं, थोडा कांदा, आणि हे कांदा चांगला परतवून घेतल्यावर मी पाणी घातलं हवं तेवढं सूप बनवायचं म्हणून। तर कसं मुलांना फिश खाता येत नाही, म्हणून ते सूप जरी खाल्लं तरी त्यातले सगळे प्रोटीन्स वगैरे त्यात पाण्यात येतात, म्हणून नुसतं पाणी जरी पाजलं मुलांना लहान तरी छानच आहे बघा। आम्हाला हवं तेवढं पाणी घालून घेते। पाण्याला छान उकळी आली ना की मी फिश घालून घेणार आहे, आणि जास्त नाही 5 ते 7 मिनटं फक्त उकळवणार आहे। फिश ही लवकर शिजते बघा। मी इथं फिश टाकून घेते हळूहळू, आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आणि इथे पिवळं सूप बघा, लहान मुलांसाठी खूप हेल्दी असतं, हे असंही तुम्ही बनवा आणि आपल्या लहान मुलांना खाऊ घाला। चला टाटा, बाय बाय। चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका हो। बाय, टेक केअर।